नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. श्रीमलंगडाचा निकाल लागणार असल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास. विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, प्रताप सरनाईक. आणि ठाणे महापालिकेतर्फे वृक्षवल्ली 2025चं भव्य प्रदर्शनाचं आयोजन. किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्रीमलंगगडाचा निकाल लागेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. बुधवारी माघ पौर्णिमेनिमित्त ते मलंगगडावर आले होते. शिवसेनेकडून मलंगगडावर महाआरतीचं आयोजन करण्यात येतं. या आरतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी उपस्थित असतात. अयोध्येतील राम मंदिरानंतर मलंगगडाच्या न्यायालयीन लढ्याला बळ देऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते. किल्ले दुर्गाडीप्रमाणे श्रीमलंगगडाचा निकाल लागणार असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माघ पौर्णिमेला मत्स्येंद्रनाथ यांची आरती करतात. मलंगगड हे हिंदूंचं स्थान आहे की मुस्लिमांचं, यावरून 1952 सालापासून न्यायालयामध्ये वाद प्रलंबित आहे. हे मलंग मत्स्येंद्रनाथ यांचं मंदिर असल्याची हिंदूंची धारणा आहे, तर हा हजी मलंग शहाबाबांचा दर्गा असल्याची मुस्लिमांची धारणा आहे. सद्यस्थितीत दोन्ही धर्मांचे भाविक गडावर जाऊन दर्शन घेतात. मात्र मलंगगडाला मुक्ती मिळवून देण्याची घोषणा करत शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी प्रत्येक माघ पौर्णिमेला मलंगगडावर जाऊन आरती करण्यास सुरुवात केली. ही प्रथा एकनाथ शिंदेंकडून आजही पाळली जाते. दरम्यान बुधवारी मलंगगडावर महाआरती झाल्यानंतर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळेला ते म्हणाले की दुर्गाडीप्रमाणे आम्हाला न्यायालयावरही विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे. दुर्गाडीप्रमाणेच मलंगगडाचा निकाल देखील लवकरच लागेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी म्हटलं की मलंगगडाच्या आंदोलनात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते, तर मलंगगडावर महाआरतीवरून अनेक वाद देखील निर्माण झाले होते. या वादांचा सामना शिवसैनिकांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करतायत. त्यामुळे जर मलंगगडाचा निकाल लागल्यास आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे. यावेळेला हिंदू मंच अध्यक्ष दिनेश देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, आमदार राजेश मोरे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड, महेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होऊ न देता विकास केला जाईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या विविध विकास कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते. यावेळेला MMRDAचे आयुक्त संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल तसंच मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोगरपाडा कार डेपोमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा झाली. तसंच गायमुख ते फाउंटन आणि गायमुख ते दहिसर शेकनाका दरम्यान होणाऱ्या 60 मीटर लांबीच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या बरोबर देखील प्रशासनानं चर्चा केली. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, तसंच रस्त्याचं विभाजन मध्यभागापासून करण्यात यावं, या प्रमुख मागण्या MMRDA प्रशासनानं मान्य केल्या. शिवाय डोंगरी कार शेड आणि तिथून होणाऱ्या रस्त्यासंदर्भात देखील चर्चा झाली. या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी सदर रस्ता हा कमीत कमी बाधित क्षेत्रातून पर्यायी मार्गानं व्हावा अशी मागणी केली. तसंच कारशेड प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या आणि ख्रिश्चन समुदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या फातिमा माता तीर्थस्थळाचा सन्मान राखून त्याचा विकास करण्याचं देखील निश्चित करण्यात आले. यावेळेला सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण होत असून यासंबंधी पिण्याच्या पाईपलाईनचं काम लवकरात लवकर पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल असं नियोजन करावं, असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिलेत. या बैठकीला दोन्ही महापालिकेचे अधिकारी, MMRDAचे अधिकारी यांच्याबरोबरच प्रकल्पामुळे बाधित होणारे भूमिपुत्र देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते. झाडं, फुलं, फळं आणि रोपं यांचं वृक्षवल्ली 2025 हे भव्य प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेचा उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले. शुक्रवारी 14 फेब्रुवारी तर रविवारी 16 फेब्रुवारी या काळात रेमंड कंपनीचं मैदान पोखरण रोड इथे हे प्रदर्शन होत आहे. शुक्रवारी 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. वृक्षवल्ली प्रदर्शनाचं यंदाचं हे 14वं वर्ष आहे.
दरवर्षी या प्रदर्शनाला सुमारे 1.5 ते 2 लाख नागरिक भेट देतात. यंदाचं प्रदर्शन हे जैवविविधतेचे सप्तरंग या संकल्पनेवर आधारित असून या प्रदर्शनात सुमारे 200 प्रजातींची फुलझाडं, फळांची रोपटी, रंगबिरंगी फुलं, पानं असलेली झाडं, औषधी वनस्पती इत्यादी मिळून सुमारे 5,000 रोपांचा समावेश आहे. या प्रदर्शनामध्ये रोटरी क्लब, इनर व्हील क्लब, पर्यावरण दक्षता मंच, महाराष्ट्र निसर्ग उद्यान, माहीम यांच्यासह MCHI, हिरानंदानी समूह, अदानी समूह, लोढा समूह, रेमंड समूह अशा 15 खासगी संस्था सहभागी झाल्यात. तसंच स्थानिक 30 शाळातील विद्यार्थ्यांनी चित्रकला आणि निसर्गाशी निगडीत देखावे साकारले. कट फ्लॉवर्स पुष्परचनांमध्ये 30 नागरिकांनी सहभाग घेतलाय. याच्यासह मध्य रेल्वे, HPCL या सरकारी संस्थाही प्रदर्शनात सहभागी झाल्यात. एकूण सुमारे 90 संस्थांनी आकर्षक पुष्परचना, निसर्गाशी निगडीत देखावे, फुलपाखरांची छायाचित्र यामधून नागरिकांच्या मनोरंजनासह ज्ञानात भर पाडणाऱ्या देखाव्यांची मेजवानी सादर केली असल्याची माहिती उपायुक्त मनोहर बोडके यांनी दिली. राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे GBS विषाणूंचा तसंच अन्य साथीच्या रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता पाण्याचं निर्जंतुकीकरण, ग्रामपंचायत स्तरावर पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची, वितरण बिंदूच्या पाणी नमुन्यांची गावातील प्रशिक्षित महिला स्वयंसेवकांमार्फत प्रत्येक महिन्याला एकदा जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे तपासणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले. GBS विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शुद्ध पाणी पुरवठा होण्याच्या अनुषंगानं गाव पातळीवर नळ पाणी पुरवठा योजनांचे स्रोत, शाळा, अंगणवाडी आणि नळाद्वारे घरामध्ये उपलब्ध होणारं पाणी याच्या जैविक तपासणीसाठी आवश्यक पाणी नमुने अभियान स्वरूपामध्ये गोळा करून नजीकच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या प्रयोगशाळेमध्ये जमा करून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयोगशाळेत जैविक तपासणी करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील घरगुती आणि सार्वजनिक स्रोत 2,365, ग्रामपंचायत कार्यालय 431, शाळा 1,269, अंगणवाडी केंद्र 1,152, आरोग्य केंद्र 33, उपकेंद्र 180 असे एकूण 5,430 जलस्रोतांची तपासणी करण्यात येते आहे. ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणीद्वारे पुरेशा प्रमाणात किमान 55 लिटर पाणी प्रतिदिन प्रतिव्यक्ती विहित गुणवत्तेचे पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगानं जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेला घरगुती आणि सार्वजनिक स्रोत, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सातत्यपूर्वक गुणवत्तापूर्वक शुद्ध पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणं हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कामकाज सुरू करण्यात आले. जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 3 या पदासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक संवर्गातून 11 पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आणि मुख्याध्यापक पदावर 41 पात्र शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पदोन्नती देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, अधीक्षक सारसे गोमासे, विस्तार अधिकारी आशिष झुंजारराव तसंच शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमात शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध लाभांबाबत विशेष पाठपुरावा वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी घेत असल्यानं शिक्षण विभागातील 52 शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला. याबाबत संबंधित शिक्षक संघटना यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचे आभार व्यक्त केलेत. ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसंच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संस्थेची प्राथमिक चर्चा झाली. अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत ही संस्था पालिकेला सहकार्य करणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान, तफावत निधी, कर्ज या प्रकाराचे अर्थसहाय्य मिळवून देण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या मान्यतेनुसार आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ आणि राज्य सरकार यांच्यात करार झालाय. हे महामंडळ राज्यातील काही महापालिकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असून त्यात
ठाण्याचाही समावेश आहे। या संदर्भात बुधवारी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र इथे प्राथमिक बैठक झाली। पालिका आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाचे प्रतिनिधी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार, गुणवंत झांबरे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते। राज्य सरकारच्या मित्रा या उपक्रमाचे प्रतिनिधी ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीत सहभागी झाले होते। ठाणे महापालिका पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी कटिबद्ध असून त्या दृष्टीनं CEEWच्या सहकार्यानं कृती आराखडाही तयार करण्यात आला। पहिल्या टप्प्यात सांडपाण्याचे अतिशुद्ध पाण्यात रूपांतर करण्यासाठी 100 दशलक्ष लिटर क्षमतेचा शुद्धीकरण प्रकल्प प्रायोगिक तत्वावर करण्याचा विचार पालिका करते। या प्रकल्पासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हा निधी कसा उभारणार, त्याची परतफेड कशी करणार, त्या पाण्याची खरेदी कोण करू शकेल, त्या पाण्याचा दर किती असावा याचा अभ्यास सुरू आहे। या प्रकल्पासाठी केंद्र सरकार किंवा आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळासोबत प्राथमिक चर्चा झाली आहे। त्यांचे प्रतिनिधी या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून अर्थसहाय्याचे विविध पर्याय सुचवणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, श्रीमलंगडाचा निकाल लागणार असल्याचा उपमुख्यमंत्र्यांचा विश्वास। विकास कामांमध्ये बाधित होणाऱ्या भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही, प्रताप सरनाईक। आणि ठाणे महापालिकेतर्फे वृक्षवल्ली 2025चं भव्य प्रदर्शनाचं आयोजन। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141। आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी। तोपर्यंत नमस्कार।